Hello everyone, this is the next practical. The experiment name is the speed control of DC motor. In this part, we are observe the circuit diagram description and observation table. At firstly, observation circuit diagram description. Here it is the our 18 volt AC power supply. In this 18 volt alternating current power supply. Firstly, first wire is going to the anode of the SCR-SN 100, that is a 3-pin anode, gate and cathode. Our 18 volt alternating current supply, the first terminal is connected to the anode of the SCR-SN 100, then this is SN 100 and anode मधला आहे ते anode cathode and here is the gate. ओके, नंतर SCR-SN 100 पासून गेटच्या टर्मिनल पासून एक रेजिस्टर. ओके, हा रेजिस्टर आहे तो 1K चा. त्यालाच ते पॅरललमध्येच एक कॅपॅसिटर आहे 0.1 मायक्रोफॅरेड आहे. रेजिस्टर आणि कॅपॅसिटर हे गेलेत आपले सेकंड SCR-SN 100च्या गेटच्या कॅथोडच्या टर्मिनल. ओके, गेटपासून गेटपासून रेजिस्टर आणि कॅपॅसिटर पॅरलमध्ये आणि त्याचे सेकंड टर्मिनल हा कॅथोडला गेलेत. तर त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टरच्या सिरीजमध्ये हा डायोड आहे. ओके, 1N4001 हा डायोड आहे रेजिस्टरच्या सिरीजमध्ये. तो गेला 100 ओहम. त्याचे SN 100चे ॲनोड टर्मिनल हे गेले आहे. ॲनोड हे 100 रेजिस्टरला गेलेला आहे आणि तिथून वायर पॉट 10Kचा निगेटिव्ह वायर ही 10Kच्या पॉटला गेलेली आहे. आणि नेक्स्ट पॉटची VCC आहे ते पॉटची VCC आहे ते आपल्या 18 व्होल्ट AC अल्टरनेटिंग करंटला गेलेले आहे. ओके, इथं त्याचं ग्राउंड आहे ते इथं गेलेलं आहे. ग्राउंड इथं केलं आहे. ओके, इथं आहे ते ग्राउंड आणि व्हेरिएबल आहे ते कुठे दिलं आहे रेजिस्टरच्या ग्राउंड आहे ते इथं दिलं आहे. ओके, देन तिथून पॉटच्या निगेटिव्हपासून एक डायोड आहे 1N001. तो गेला इथं ग्राउंडला आणि रेजिस्टर पॉटच्या सिरीज पॅरलमध्येच एक कॅपॅसिटर आहे 0.2 मायक्रोफॅरेड आहे. तो गेला ग्राउंडला. ओके, दिस इज दी आवर सर्किट डिस्क्रिप्शन फॉर द स्पीड कंट्रोल ऑफ DC motor. Okay, next we are study the observation table. Here resistance in observation table. Here are three observations. That is this is the DC motor. Okay, cathode पासून DC motor 12 व्होल्टची ती गेली आहे ती ग्राउंडला गेलेली आहे. ओके, याचे टर्मिनल आहे ते एक आहे ते कॅथोडला गेलेले आहे इथं कॅथोडला आणि एक टर्मिनल आहे ते इथं ग्राउंडला आहे. ओके, ऑब्झर्वेशनमध्ये आपण फक्त 3 रीडिंग घेणार आहे. एक रीडिंग पहिलं आहे ते ज्यावेळेस स्पीड त्याचे DC मोटरची स्पीड हे सर्वात कमी ओके लो असते. आणि सेकंड आहे ते सेकंडला आपण मीडियममध्ये ठेवणार त्याचं स्पीड आणि थर्डला हाय स्पीडमध्ये ठेवणार. त्यावेळेस आलेला रेजिस्टन्स बिटवीन A and B अँड आउटपुट व्होल्टेज अक्रॉस DC मोटर. ओके, आता आपण ऑब्झर्वेशन टेबल पाहूया. ओके, आता आपल्याला फर्स्टली आपण सर्किट चालू केलं नाही. ओके, त्यावेळेसचं मोटर फिरते. तर आपण रीडिंग घेऊया. फर्स्टली आपण हे मोटर जे आहे ओके ही मोटर जी आहे ती अगोदर आपण सगळ्यात कमी स्पीडला ठेवूया. मी सर्किट चालू केलं आणि व्होल्टेजचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे कॅथोडला दिले कारण कॅथोडपासून आपली
12V DC मोटर हे आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल हे कॅथोडला आहे आणि निगेटिव्ह हे ग्राउंडला आहे. तर मी इथं कॅथोडला जोडते. ओके, त्यावेळेस आपल्याला असा आवाज येतो की आपली मोटर फिरते. इट इज दी लो डी सी स्पीड. ओके, त्यावेळेसचं आलेलं हे आउटपुट व्होल्टेज. ओके, किती आहे 4.7. ओके, दिस इज द इनपुट, दिस इज दी आउटपुट व्होल्टेज. ओके, सर्वात लो, मीडियम अँड हायसाठी आपल्याला 3 घ्यायचे आहेत. त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात लो ठेवली. त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज आहे ते 4.87V. तर याच वेळेस आपण सर्किट बंद करायचं आणि काय आहे रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ओके, त्यावेळेसचं आपण रेजिस्टर ए अँड बी त्याच्या अक्रॉस चेक करूया. ओके, त्यावेळेस आपण हे रेजिस्टरवरती ठेवायचं ओहममध्ये. ओके, त्यावेळेसचं किती येतं आहे 4.1 किलो ओहम. ओके, दिस इज आवर रेजिस्टर. ओके, 4.1 किलो ओहम. आपण काय करणार आउटपुट घेताना सर्किट चालू ठेवायचं. त्यावेळेस आलेलं हे आउटपुट इन व्होल्टमध्ये DC अक्रॉस म्हणजे कॅथोडला एक आणि निगेटिव्ह लेग द्यायचे. त्यावेळेस आपलं आउटपुट आहे. आणि रेजिस्टन्स बिटवीन ए आणि बीसाठी सर्किट बंद केलं आणि त्यावेळेसचं हे नॉब आहे तो रेजिस्टरवरती ठेवला आणि त्यावेळेस आलेलं हे आपलं रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. सेकंड ऑब्झर्वेशन इज द मीडियम. ही मोटर जी आहे आपण मीडियममध्ये ठेवायची. ओके, आणि हे कनेक्शन असे ठेवायचे ग्राउंडला आणि हे कॅथोडला. ओके, त्यावेळेस फक्त याचं स्पीड थोडंसं नॉर्मली करायचं. ओके, आणि DC व्होल्टवर किती येते त्यावेळेस DC व्होल्टेज 6.6. ओके, दिस इज दी मीडियम स्पीड. ओके, 6.6 व्होल्ट. आणि सर्किट बंद केलं त्यावेळेसचं रेजिस्टन्स अक्रॉस. ओके, किती येते सर्किट बंद करून ते येते ते रेजिस्टरवरती किती आहे 3.8 किलो ओहम. हिअर इज 3.8 किलो ओहम आणि आउटपुट आले 6.6. ओके, आता मीडियमवरती ठेवायचं आहे. कॅथोडला दिला आणि सेकंड टर्मिनल आहे ते ग्राउंडला. सर्किट चालू केलं आणि सगळ्या हाय ठेवली. त्यावेळेस किती येते 5. आउटपुट व्होल्टेज इज दी 11.8. ओके, त्यावेळेस सर्किट बंद केलं आणि त्यावेळेस मी रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी चेक करते आणि हे रेजिस्टरवरती ठेवलं. त्यावेळेस हे येते रेजिस्टन्स बिटवीन 2.8 किलो ओहम. ओके, इट इज दी आपण घेतलेले हे ऑब्झर्वेशन्स आर राईट बाय हिअर. मी इथे लिहिलेले आहेत. लोला ठेवलं आपण त्यावेळेस आउटपुट 4.8 आणि सर्किट बंद करून अक्रॉस रेजिस्टन्स अक्रॉस ए अँड बी घेतलं त्यावेळेस आलं 4.1. ओके, आणि हे मीडियम आणि हायचे असे 3 रिडिंग आहेत. ओके, सो दिस इज दी ऑब्झर्वेशन टेबल्स फॉर दी स्पीड कंट्रोल ऑफ DC motor. Okay, thank you. I think we are got it which are calculations. So thank you.